Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. मला ऍक्च्युअली या कॉर्नरमध्ये एक लॅम्प बनवायचा आहे. आता मी काय घेतलं ते तुम्हाला दाखवते. हाय नमस्ते, मी हर्षदा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्तापर्यंत तुम्ही बघितलंच असेल की काय काय होणार आहे ब्लॉगमध्ये किंवा काय काय गोष्टी घडणार आहेत. सो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. पण त्यापूर्वी मला एक तुमच्याबरोबर गोष्ट शेअर करायची आहे. ती म्हणजे तर लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल की जी झाडं आणली होती आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी काही इंडोर प्लांट्स म्हणजे आणले होते. तर त्यातलं एक प्लांट जे आहे त्याची पानं आपोआप गळून निघालेली आहेत. मी तुम्हाला दाखवते. तो बेसिकली हे प्लांट आहे ते चायना डॉल म्हणून आहे. पण माहित नाही समहाव त्याची सगळी पानं अशी झडून पडलेली आहेत. म्हणजे ही अशी दिसतात तुम्हाला. तर माहित नाही म्हणजे का असं झालेलं आहे ते. जर तुम्हाला कोणाला माहिती असेल की अशी पानं का गळत असतील त्याची किंवा काय प्रॉब्लेम असेल त्याच्याबद्दल तर मला नक्की खाली कमेंटमध्ये सजेस्ट करा की त्याला काय करू शकते. सो आता पुढचा प्लॅन जो आहे तो असा असणार आहे की आज मी बनवणार आहे बटर चिकन. तर त्याची प्रिपरेशन करायची आहे आणि वाजलेले आहेत 4. अन्वी पण शाळेत गेलेली आहे, घरात मी एकटीच आहे. तर त्याची प्रिपरेशन करायची आहे म्हणजे लवकर लवकर जेवण होईल रात्री. तर चला मग त्याची प्रिपरेशन स्टार्ट करते. मीन वाईल इकडे कार्टून बसलेला आहे हे ना शुगू. किती किती ते शुगू म्हटलं की शुगू लाडात येते हे ना शुगू. शुगू शुगू लगेच लगेच कळतं तिला कोण आहे. कोण आहे कोण आहे शुगू. गोव्यातला पाऊस म्हणजे खूप डेंजर आहे. आम्ही आणायला गेले. पाऊस म्हणजे कुठलाही डेंजरच असतो. आम्ही आणायला गेले आणि पूर्ण भिजलो आम्ही एकदम. एवढा पाऊस आहे तुम्हाला दाखवते. हे बघा लिटरली म्हणजे बाप रे बाप असं. आता हे इथे मी खिडकी बंद ठेवलेली आहे. खूप पाऊस आहे तुम्हाला दिसतंय. ह्याच्यातही दिसतंय असं एक एक टपोरा ठेवलं आणि पूर्ण वाकडा तिकडा येतो. पूर्ण एक खिडकी मी बंद ठेवते नाही तर पूर्ण पाणी इकडे. सोफा ओला सगळीकडे. इकडे ओलं पच्च होतं सगळं. खूप पाऊस आहे भयानक. तुमच्या इकडे कुठे पाऊस आहे नाही हे परत चालू व्हायला लागलं यायला इकडे. सो खिडकी बंद करते. पावसाचं गणित काही सांगता येत नाही. पूर्ण दिवसभर पाऊस नव्हता. दिवसभर दुपारी झाला थोडा आणि नंतर शांत झाला. म्हणजे मला असं वाटलं की आताही पण लिटरली शांत झालेला आहे. म्हणजे दाखवलं तुम्हाला. आणि मध्येच एवढा जोरात येतो ना आलं की पूर्ण तुम्ही असे भिजून जाता लगेच 1 मिनिटात भिजून जाता. तर कसे मॅरिनेशन केलं. त्याच्यानंतर मी अन्वीला पण आणायला गेले आणि आता येता येता मी टमॅटो वगैरे सगळं घेऊन आले. मला लागतंय ते. तर बटर चिकन बनवून झालेलं आहे. 9 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जेवायला घेणार आहे. तर खूप सारखं सारखं नाही बनवलं जात. 4-5 महिने झाले. तर पण बनतं ना तेव्हा खूप छान बनतं. सो नक्की ट्राय करा. आणि आता काही नाही, आता जेवण करू आणि मग बघूया. आता भेटणार. आता उद्या तर केतनची सुट्टी पण नाही म्हणजे संडे असून त्यांना ऑफिसला जायचं आहे. सो आता उद्याचा प्लॅन तर काही नसेल. बघूया आता.
दुसऱ्या दिवशी मग अन्वीला मी छान केसांना तेल लावून दिलं, पण मला आठवत नाही आहे आता लग्न झाल्यानंतर असं तेल कोणी लावून दिलं असेल. तुम्हीही रिलेट करू शकत असाल या गोष्टीला. इथे अन्वी मला म्हणाली की आई मी पण करते तुला मदत, सो तिला पण मग मी करायला दिलं व्हॅक्यूम. मगाशी व्हॅक्यूम करता करता म्हटलं सगळं घरातच व्हॅक्यूम करून टाकू, सगळं क्लीन करूया. सो ते करून घेतलेलं आहे आणि मग मी आंघोळ केली आहे, त्यामुळे फ्रेश वाटतंय जरा. सो आता खूप भूक लागली आहे तर म्हटलं आधी जेवण करून घेऊया, म्हणून आता जेवण करेल. आंघोळ केस धुवायचे म्हटल्यावरती टाइम तर लागतोच. सो ते झालेलं आहे. तुम्हाला पण असा वेळ होतो का? तर माझे केस काही एवढे मोठे नाही आहेत, पण ज्यांचे केस खूप मोठे असतात त्यांना किती टाइम लागत असेल बापरे. तर चला आता मस्त जेवण करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. मला एकदा ऍक्च्युली या कॉर्नरमध्ये एक लॅम्प बनवायचा आहे. मी आज एक बघत होते अमेझॉनवरती, तर मला दिसला, असा छान वाटला आणि तो, तर म्हटलं ट्राय करूयात. तर हे माझ्याकडे 2 असे आहेत अजून, म्हणजे बुकेला जे असे रॅप केलेले असतात ना फुलामध्ये, तर ते हे मी ठेवले होते. त्याला काय म्हणतो आपण, मॅट म्हणू शकतो, केनच्या मॅट, तर ते होतं. आणि हे असं एक आहे रिंग, जी इलेक्ट्रिक ती वायर जी गुंडाळलेली असते त्याला असते. तर ते एका मार्केटमध्ये गेल्यानंतर मी ते बाहेर ठेवलेलं होतं दुकानाच्या, तर मी त्याला म्हटलं घेऊ का, मला हवं आहे, तर ठीक आहे घे म्हणाले. सो ते आणलेलं आहे. त्याच्यावरून तर मी लॅम्प बनवायचा चाललेला आहे, तो विचार करते कसा बनेल माहीत नाही आहे, डोक्यात आलंय ती आयडिया फक्त उतरवायची. तर चला बघूया कसं बनतं. सो इथे मी लॅम्प बनवायला घेतला, पण काही गोष्टी हव्या होत्या, सो त्याच्यासाठी परत जायला लागलं मार्केटमध्ये. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट रेडी झालेलीच दिसते, तर मार्केटमध्ये जातोय. थोडं आता तुम्ही जो बघताय लॅम्प तो बनवते. सो त्याच्यासाठी ना मला केबल टाय, तर केबल टाय घ्यायला चाललेलो आहे आणि अजून थोडंफार काही सामान आहे तर ते घ्यायचं आहे. सो ते घेऊन आल्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते. ओके, तर आम्ही जाऊन, फॅन बंद करते नंतर फॅनचा आवाज येईल. तर आम्ही जाऊन आलेलो आहे मार्केटवरून आणि काय काय घेतलं ते दाखवते. पण सगळ्यात आधी मेन जे होतं हार्डवेअरच्या शॉपमध्ये जाऊन ते होल्डर वगैरे, की जसं की मी तुम्हाला असं दाखवलं लॅम्पचं, तर ते जे होतं ना तर ते घ्यायचं होतं. पण आधी आम्ही तिथे न जाता पुढे गेलो, जर अन्वीचं घड्याळ वगैरे घ्यायचं होतं आणि माझं पण थोडंसं काहीतरी घ्यायचं होतं. सो म्हटलं आधी ते घेऊया आणि मग हार्डवेअरच्या शॉपमध्ये येऊया. पण हार्डवेअरचं शॉप येता येता म्हणजे तो ऑलमोस्ट त्यांनी सगळं पॅक केलं होतं. मग थोडंफार ते केबल टाय वगैरे ते घेतले, पण तर ते राहिलेलं आहे तर ते उद्या करणार आहे. उद्या की त्यांना सुट्टी आहे, सो ते राहिलेलं आहे तर ते उद्या करणार आहे. आता मी काय घेतलं ते तुम्हाला दाखवते. सो इथे मी आणि ऍक्च्युली ना ऑफलाईन आणि ऑनलाईन असं बॅलन्स करते, कारण पूर्ण ऑनलाईन नाही मागवत मी सगळ्या गोष्टी. बघत असते, सर्च करत असते, पण जे आवडेल तेच घेते, नाहीतर ऑफलाईन शक्यतो प्रेफर करते. पण ऑफलाईन पण आहे आणि ऑनलाईन पण, असं काही नाही. तर हा मी इथं जिमला लावलं तर म्हटलं जरा काहीतरी टी शर्ट बी शर्ट. सो हे टी शर्ट घेतलेला आहे, हा असा एक दिसतोय तुम्हाला लॉंग आणि थोडासा लूज आणि थोडा लॉंग असं घेतलेला आहे, म्हणजे नेक पूर्ण पॅक अशी. तर हा एक टी शर्ट घेतलेला आहे आणि दुसरा एक घेतलेला आहे तो म्हणजे हा आहे. सो हा एक टी शर्ट घेतलेला आहे, असे 2 टी शर्ट घेतलेले आहेत. तर मला हा पण खूप आवडलाय, कलर पण खूप छान दिसतोय. सो पॅन्ट तर आहेत ऑलरेडी 2, पण मग टी शर्ट नव्हता, टी शर्ट एकच होता. तर म्हटलं अजून 2 घेऊयात म्हणजे जरा बरं पडतं. हे केबल टाय वगैरे घेतलेली आहे, जी आता ते लॅम्प बनवायला लागेल. घरात घालायला चप्पल हवी होती, ही सॉर्ट ऑफ अशी काहीतरी घेतलेली आहे, मला घालून दाखवते, छान वाटते जरा वेगळी. इथे अशी चप्पल आहे, ऍक्च्युली घरात बाहेरही घालू शकतो, पण मला जरा छान वाटली ती घरात घालायला अशी. सो आणि अजून एक इथे की अन्वीला पण मेन घड्याळ घ्यायचं होतं, त्याच्यासाठी पण जायचं होतं. सो इथे अन्वीला हे छान क्यूट असं घड्याळ घेतलेलं आहे, मस्त मिळालं, म्हणजे एकदम क्यूट आहे. सो चला भेटते तुम्हाला नंतर. जसं की मी तुम्हाला म्हणाले, मला या टेबलसाठी, टेबल नाही आहे ऍक्च्युली, ते कपाट आहे, त्याच्यासाठी मला टेबल लॅम्प हवा होता. म्हणजे हा कॉर्नर जो आहे तो मला पूर्ण डेकोरेट करायचा आहे अजून, तर स्टेप बाय स्टेप त्याची प्रोसेस चालू आहे. पण त्याआधी मी तो टेबल लॅम्प बघितला, मला म्हणजे दिसला अमेझॉनवर, आणि मला लगेच असं डोक्यात आलं की आपल्याकडे हे आहे या गोष्टी, तर त्यापासून आपण बनवू शकतो. तुम्हाला मी दाखवलं त्याची क्लिप आधी, पूर्ण व्हिडिओ मी नाही दाखवणार तुम्हाला, त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवेल, कारण ज्या लोकांना फक्त DIY म्हणजे बघायला आवडतं, सो ते पूर्ण ब्लॉग नाही बघत, तर त्याच्यासाठी तो सेपरेट व्हिडिओ असणार आहे. तर तो याच्यानंतर म्हणजे हा व्हिडिओ आल्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो येईल. सो आता मी तुम्हाला दाखवते त्याचा लुक कसा झालाय तो. सो इथे आपला हा छानसा असा टेबल लॅम्प रेडी आहे, जो आपण फक्त म्हणजे माझ्याकडे
घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्याच्यातून मी बनवलेला आहे. तुम्ही आता बघितलेले आहे की क्लिप की कुठल्या गोष्टी. फक्त मी होल्डर आणलेला आहे आणि केबल टाय ज्या आहेत त्या आणलेल्या आहेत. तर इथे तुम्हाला मी लावून दाखवते आणि त्याचा लुक कसा वाटतो ते तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगा. तर हा आपला छानसा असा टेबल लॅम्प रेडी झालेला आहे. हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते कारण खूप मोठा होईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल, हा DIY पण आवडला असेल. तर आणि इथे पण बरंच काय 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 अजून करायचं आहे. सो ते पण DIY जे आहेत जे मेकओव्हर आहे ते पण आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येतील. सो जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि ज्यांना गरज आहे अशा व्हिडिओजची त्यांच्याबरोबर शेअर करा. चला तर मग परत एकदा पुन्हा भेटूया अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा. धन्यवाद.